नमस्कार दर्शको, मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता चला सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाताला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी वडिलांनी छेडछाड केल्याचा आरोप आहे। पीडितेने आईला माहिती दिल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपी वडिलांवर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरमध्ये नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विविध मुद्द्यांवर माहिती दिली। विदर्भातील सुमारे 23,000 शाळा आजपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांसाठी हा उत्साहाचा दिवस असल्याचे सांगितले आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असून दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच आरक्षण, उपवर्गीकरण, एसआयआर प्रक्रिया आणि शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत सरकारची भूमिका त्यांनी मांडली आहे। गणवेश वितरणासाठी शाळांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। नागपूरच्या गिट्टीगदान परिसरातील फुटाळा तलावाजवळ अमन शेख या तरुणाचा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। किरकोळ वादातून 7 ते 8 जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक अंदाज आहे। पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून सुरक्षा वाढवण्यात आली होती। नागपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। ग्राहकांचा आरोप आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पूर्वी 500 ते 700 रुपयापर्यंत येणारे बिल आता 10 ते 20,000 रुपयापर्यंत वाढल्याची तक्रारी समोर येत आहेत। सोलर सिस्टीम असलेल्या ग्राहकांनाही वाढीव बिलांचा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि नागरिक संघर्ष समितीने राज्यभरातून अशाच तक्रारी येत असल्याचा दावा केला असून ग्राहकांच्या समस्येसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची माहिती पण दिली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे खुशी आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।